पुणे अपघातानंतर चर्चेत असलेल्या जुवेनाईल जस्टिस बोर्ड म्हणजेच बालन्याय मंडळाची कार्य ही काय आहेत किंवा बालन्याय मंडळ कोणत्या अल्पवयीन मुलाला अल्पवयीन म्हणून घोषित करण्यापूर्वी कोणत्या परिस्थितींचा विचार करतं हे तुम्हाला माहित आहे का? तर बालन्याय कायदा 2015 अंतर्गत राज्य सरकारने बालन्याय मंडळाची स्थापना केली। या कायद्यानुसार 16 वर्षाच्या आतल्या व्यक्तींना अल्पवयीन तर 16 ते 18 वर्षांमधल्या व्यक्तींना जुवेनाईल म्हणून ग्राह्य धरलं जातं। तर आता जर त्याला किंवा तिला वापरलेली भाषा समजत नसेल तर अनुवादक किंवा दुभाषी देणे, बालन्याय कायद्याच्या कलम 14 नुसार कारवाईचं पालन केलं जात असल्याची खात्री करणं। तर आता कोणत्या परिस्थितीवर एखाद्याला अल्पवयीन घोषित करतात? तर कथित गुन्हा करण्यासाठी अल्पवयीन मुलाची शारीरिक क्षमता, कथित गुन्ह्याच्या वचनबद्धतेकडे नेणारी परिस्थिती आणि जर प्रौढ म्हणून वर्गीकृत करण्यात आलेल्या जुवेनाईलला गंभीर शिक्षा होऊ शकते, जसं की प्रौढ गुन्हेगारांना लागू असलेल्या जन्मठेपची शिक्षा।